स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, गोपाळचे संकटग्रस्त जीवन, त्याला स्वामी समर्थ महाराजांचा आलेला अनुभव आज आपण पाहणार आहोत. गोपाळ एका छोट्या गावात राहणारा साधा देवभोळा माणूस होता. त्याच्याकडे काही एकर जमीन होती, जी त्याच्या कुटुंबियाच्या उपजीविकेचा प्रमुख स्रोत होती. मात्र निसर्गाची अनियमितता, पिकांचे अपयश आणि वाढत जाणारे कर्ज यामुळे तो अतिशय अस्वस्थ होता. कधी कधी त्याला वाटत असे की त्याचे संपूर्ण जीवनच संकटाने व्यापले आहे. गोपाळने अनेक ठिकाणी देवतांची पूजा केली, मंदिरात जाऊन नवस बोलले, परंतु त्याला फारसा लाभ झाला नाही. त्याच्या कुटुंबातही आर्थिक तणावामुळे रोज वाद होत असत. अशा परिस्थितीत त्याच्या एका मित्राने त्याला सांगितले की तू अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घे. ते कृपाळू आहेत आणि त्यांच्या कृपेने संकटे नाहीशी होतात. गोपाळला हे सांगितल्यावरही विश्वास वाटत नव्हता. तो म्हणाला, एक संत माझ्या समस्यांवर काय उपाय करणार? मी खूप काही प्रयत्न केले, पण काहीही झाले नाही. तू आता मला सांगितल्याप्रमाणे मी काहीही करू शकत नाही. मी खूप प्रयत्न केले, पण काहीही झाले नाही. तरीही त्याच्या मित्राने त्याला प्रोत्साहन दिले आणि शेवटी गोपाळने अक्कलकोटला जाण्याचा निर्णय घेतला. गोपाळने आपल्या कुटुंबाला फारसे काही न सांगता अक्कलकोटला प्रवास केला. त्याच्याकडे खूप पैसे नव्हते, त्यामुळे त्याला वाटेत अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. शेवटी तो स्वामी समर्थांच्या मठात पोहोचला. मठात पोहोचल्यावर गोपाळने पाहिले की स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भक्त जमले होते. त्या गर्दीतून स्वामींचे दर्शन होईल का असा विचार त्याच्या मनात आला. मात्र काही वेळातच एका सेवकाने गोपाळला आत येण्याचा इशारा दिला. तो आश्चर्यचकित झाला, कारण त्याने स्वामींना काहीही मागणी केली नव्हती. जसेच गोपाळ स्वामी समर्थ महाराजांच्या समोर पोहोचला, त्याने नमस्कार केला. स्वामी समर्थांनी त्यांच्याकडे पाहिले आणि हसत म्हणाले, गोपाळा, तू इथं आलास हे चांगलं केलंस. तुझं संकट मोठं आहे, पण आम्हाला तुझा प्रामाणिकपणा माहिती आहे. हे शब्द ऐकून गोपाळला धक्का बसला. त्याने स्वामींना आपली ओळख सांगितली नव्हती, पण स्वामींनी त्याचे नाव आणि त्याची समस्या ओळखली होती. स्वामी म्हणाले, जा, आता काळजी करू नकोस. तुझ्या शेताला भरभराट मिळेल, निसर्गही तुझ्या मदतीला येईल. गोपाळच्या मनात अजूनही काहीशा शंका होत्या, संशय होता, पण त्याला स्वामींच्या शब्दांनी दिलासा मिळाला. गोपाळ गावात परतल्यानंतर त्याला कळले की त्याच्या शेतात अचानक पाण्याचा स्रोत तयार झाला आहे. पूर्वी कोरडी असलेली विहीर पाण्याने भरून वाहू लागली होती. हे पाहून तो आश्चर्यचकित झाला. त्याला स्वामी समर्थांच्या कृपेची खात्री पटली. यानंतर गोपाळने नव्या आत्मविश्वासाने शेतीला सुरुवात केली. त्या वर्षी त्याला भरघोस उत्पन्न मिळाले आणि काही महिन्यातच त्याने आपले सर्व कर्ज फेडले. कुटुंबात पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण झाले. स्वामींच्या कृपेचा अनुभव घेतल्यानंतर गोपाळने त्यांचे महत्त्व इतर भक्तांपर्यंत पोहोचवले. तो सतत स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करत असे आणि इतरांनाही प्रेरणा देत असे. त्याच्या गावातील लोकांनीही स्वामींचे नाम घेऊन त्यांची कृपा अनुभवली. या घटनेमुळे गोपाळच्या जीवनात एक महत्त्वपूर्ण बदल झाला. त्याला स्वामी समर्थांवर अढळ श्रद्धा निर्माण झाली. त्याच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाला तो आज श्रद्धेने सामोरे जात असे. त्याच्या मनात भीतीची जागा विश्वासाने घेतली होती. गोपाळची कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा आणि भक्तीच्या बळावर कोणतेही संकट दूर करता येते. स्वामी समर्थ हे भक्तांच्या हाकेला सदैव उत्तर देतात, परंतु त्यासाठी भक्तांचा विश्वास आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा असतो. मित्रांनो, कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि अजूनही आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर स्वामी समर्थांवर विश्वास ठेवत असाल तर होय, स्वामी आई माझी आई आहे, माऊली आहे आणि तुझ्या आशीर्वादाची मला गरज आहे असं टाईप करा. मित्रांनो, देव म्हणतात,
आजच्या भक्कम संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस. देव म्हणतो, तुझा भूतकाळ खूप भयानक असू शकतो. त्यापैकीच अनेकांचे जीवन पापांनी भरलेले असू शकते. पण चिंता सोडा आणि हे ऐका. आजच्या रात्री देव स्वतः तुला येऊन तुझं भविष्य सांगेल. तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे सांगायला देव आला आहे. जर तुम्ही देवावर प्रेम करत असाल तर लाज न बाळगता घोषणा करा की स्वामी माझी शक्ती आहे, आणि आत्ताच हा शक्तिशाली संदेश लाईक करा. पुढील 1 मिनिट नीट ऐका, किंवा मग माझ्या पाठी बोला, किंवा मग टाईप करा की देवा, नवीन आठवडा सुरू होताच मी तो तुमच्या दर्शनास, मार्गदर्शन आणि कृपेला समर्पित करतो. अनिश्चिततेच्या क्षणी माझा प्रकाश, अशक्तपणाच्या वेळी माझी शक्ती आणि गोंधळाच्या वेळी माझी शांतता व्हा. माझ्या चरणांचे मार्गदर्शन करा, मला शहाणपण द्या, आणि हा आठवडा तुमच्या प्रेमाने आणि उद्देशाने भरून टाका. तुमची आणि इतरांची सेवा करण्यात मला आनंद मिळू शकेल. धन्यवाद देवा. देवदूत तुला सांगत आहे, जेव्हा तुम्ही नवीन आठवड्यात पाऊल ठेवता तेव्हा माझ्या लक्षात ठेवा की परमेश्वर हा तुमचा प्रकाश आणि तारण आहे. या आठवड्यात आत्मविश्वासाने तोंड द्या. हे जाणून घ्या की त्याची उपस्थिती हा तुमचा गड आहे आणि तुमच्या भीतीला जागा नाही. प्रिय देवा, मी जेव्हा विश्रांतीसाठी झोपतो तेव्हा मी तुमच्या समोर यशाच्या शोधात हृदयासह येतो. माझ्या समोर असलेली आव्हाने आणि अडथळे तुम्हाला माहीत आहे. प्रभू, मी माझ्या जीवनात तुम्ही दैवी हस्तक्षेपासाठी विचारतो. सर्व गोष्टींमध्ये तुझी इच्छा पूर्ण हो. मला तुझ्या बुद्धीने मार्गदर्शन कर आणि मला अडचणींवर मात करण्याची शक्ती दे. मला तुमच्या वेळेवर आणि तुमच्या योजनांवर विश्वास आहे, कारण तुम्ही सर्व गोष्टी चांगल्यासाठीच करतात. माझ्या आयुष्यात तुझा हात काम करताना आणि तू माझ्या समोर ठेवलेल्या मार्गावर विश्वास ठेवण्यास मला मदत कर. आज रात्री मला शांती दे. प्रभू, तुझ्या प्रेमाच्या आणि समर्थांच्या खात्रीने मला विश्रांती घेऊ दे. माझा आत्मा ताजेतवाने करा, आणि जेव्हा मी झोपतो तेव्हा माझ्या आशेचे नूतनीकरण करा. मी माझ्या सर्व चिंता आणि ओझे तुझ्या चरणी ठेवतो. मी विश्रांती घेत असतानाही तू कार्य करत आहेस यावर विश्वास ठेवतो. स्वामींच्या नावाने प्रार्थना करतो व कर्म प्रार्थना डोळे बंद करून करा, किंवा मग टाईप करा, चमत्कार होईल. प्रभू, माझ्या समोर जे काही आहे ते स्पष्टपणे पाहण्यासाठी मला शहाणे डोळे दे. कृपया मला सतत तुझा आवाज ऐकू दे आणि मला चांगले आणि वाईट हे समजण्यास मदत करा. तू माझ्या प्रवासातील प्रत्येक पायरीवर प्रकाश दे. माझी दिशा दाखवत मला सद्बुद्धी दे. आव्हानात्मक काळात मला तुमच्यावर घट्ट विसंबून राहण्यास मदत करा. तो माझा अविभाज्य खडक आहेस. प्रिय प्रभू, तुमच्या सर्व प्रेमाबद्दल धन्यवाद. प्रत्येक लहान आशीर्वाद तुमच्या दयाळूपणाचा पुरावा आहे. जेव्हा मी माझ्या परिस्थितीबद्दल तक्रार करतो आणि तुझी कृपा विसरतो तेव्हा मला क्षमा करा. मला हे समजण्यास मदत करा की प्रत्येक परिस्थितीला तुमच्याद्वारे परवानगी आहे, एका उद्देशाने आयोजित केली आहे. मला त्यांच्यात तुमचे प्रेम अनुभवायला शिकवा. तुमची सतत उपस्थिती ओळखायला शिकवा आणि माझी काळजी घ्यायला शिकवा, जेणेकरून मी कृतज्ञ राहायला शिकेल. परमेश्वरा, तू माझा शाश्वत आश्रय आहेस आणि शक्ती आहेस. मी सदैव कृतज्ञतेचे अंतःकरण राखू दे. जर तुम्ही देवावर प्रेम करत असाल तर न वाचता घोषणा करा की स्वामी माझी शक्ती आहे, आणि आत्ताच हा शक्तिशाली संदेश लाईक करा. देव म्हणत आहे, तुमच्या जीवनासाठी आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांसाठी जीवनासाठी माझ्याकडे एक योजना आहे.
आपण सर्वजण या जगात आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी आलो आहोत, परंतु हे सोपे होणार नाही. असे बरेच वेळा असेल जेव्हा तुम्हाला देवापासून खूप दूर जावं वाटतं, परंतु जेव्हा गोष्टी सर्वात अंधारात असतात, तेव्हा लक्षात ठेवा की बोगद्याच्या शेवटी प्रकाश आहे. तू एकटा नाहीस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही तुमच्या परिस्थितीचे बळी नाही, तुम्ही तुमच्या वास्तवाची निर्माते आहात. तुमचे जीवन अधिक चांगल्यासाठी बदलण्याची शक्ती तुमच्यात आहे. तुमच्या भूतकाळात तुम्हाला परिभाषित करत नाही, परंतु तुमचे भविष्य अधिक हुशारीने कसे जगायचे याचे धडे देतो. तुमचे हृदय हा तुमचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि तुम्हाला त्याचे संरक्षण करणे आवश्यक आहे. कारण आनंदी हृदयाशिवाय दुसरे काहीच महत्त्वाचे नाही. जगाने तुमची राजदूत म्हणून निवड केली आहे. तुमच्या सभोवतालच्या प्रत्येकाशी दयाळू आणि उदार राहून तुम्ही त्यांचे चांगले प्रतिनिधित्व करत आहात याची खात्री करा. आणि आत्ताच हा शक्तिशाली संदेश लाईक करा. आणि अजूनही आपलं हे भक्तिमय चॅनेल, शक्तिशाली चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये 999 असे टाईप करा आणि आपली उपस्थिती दर्शवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.